आझाद समाज पार्टी सोलापूर शहराध्यक्ष। आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। उपोषणाचे कारण आपला सर्वांना माहीतच आहे। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या विरोधात आम्ही हे उपोषण करत आहोत। लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे। आणि सर्वात मोठी दुसरी मागणी, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे। या मागण्या आमच्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हे उपोषण अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत। आणि देशभरामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे। त्याच पार्श्वभूमीवर मी सोलापूर शहर जिल्ह्यातीलही सर्व विद्यार्थ्यांना, भारतीय संविधानाला मानणाऱ्या बुद्धिजीवी वर्गालाही विनंती करतो, एक आव्हान करतो की आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। हिटलरशाहीचा कळस लावणारा मोदी, या मोदी सरकारच्या प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने जे आमचे मित्र अजय हे आंदोलन अन्नत्याग आमरण उपोषणला बसल्यात। प्रथमतः खरोखर या मोदीला कुठलीही भावना नाही, कुठलेही विद्यार्थ्याच्या जीवाशी काही घेणं देणं नाही। जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम हे मोदी सरकार हिटलरशाही पद्धतीनं लाठीचार्ज करून त्या ठिकाणी आवाज दाबण्याचं काम सुरू आहे। या जे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा ह्या मागणीसाठी गेल्या 20 ते 25 दिवसापासून आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये हे आंदोलनाचं तीव्रता भडकत चालली आहे। परंतु या मोदी सरकारला ह्यांना काही घेणं देणं नाही। ह्यांनी एवढी मोठी हिटलरशाही लावले की खरोखर तुम्ही ज्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करून तुम्ही लोकशाहीचा विजय करता का हुकुमशाहीची झलक दाखवालात, हा आमचा प्रश्न आहे। आणि हा लोकशाहीवर घालाय। तुम्ही लोकशाहीवर जाणीवपूर्वक लोकशाही दाबण्याचं काम, आंदोलन म्हणजे आपली जर एखादी मागणी मान्य होत नसेल, हे सरकार आपल्या विरोधात असेल, तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आंदोलनाचा पर्याय दिलेला आहे आपले न्याय मागण्यासाठी। पण तुम्ही हे आंदोलन दाबून म्हणजे खरोखर तुम्ही हुकुमशाहीकडे वाटचाल करा। परंतु हे आपण या देशाचे नागरिक आहोत, एक जागरूक नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे बांधवानो, ह्याचा विरोध केला पाहिजे। कारण आज जर विरोध नाही केलो तर येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला संपूर्ण आपल्या देशाला धोका होईल। कारण आपला आवाज ऐकणारी कोण नसेल, आपल्याला आंदोलन करण्याचा पर्याय राहणार नाही। हुकुमशाही जर चालू राहिली तर आंदोलन कुठं करणार, कसं करणार, हे जाणीवपूर्वक। आणि खरोखर मला मोदीवर हसू वाटतंय का मोदी एवढे घाबरल्यात, त्यामुळं हे असले गुंड ठेवून त्या ठिकाणी हे चाले करल्यात। परंतु विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, देशाची क्रांती घडवणारे विद्यार्थी आहेत, ते कदापि थांबणार नाहीत। बघा तुम्ही त्याचा जमून विरोध करल्यात, परंतु या मागणीला मान्य केल्याशिवाय ते मागं हटणार नाहीत, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। आणि त्याच पद्धतीची भूमिका या ठिकाणी सोलापूरकरांनी घेतलेली आहे। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी देशभरात या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहेत। मग तुम्ही ठरवा मोदी की तुम्हाला राजीनामा घ्यायचा आहे त्यांचा, का या आंदोलनाची तीव्रता देशभरात वाढवायची आहे। या माध्यमातून एवढं सांगतो। नमस्कार, मी शेखर बंगाळे, संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष। गेल्या 20 ते 22 दिवसापासून या ठिकाणी दिल्ली नाही तर संबंध भारतभरामध्ये या ठिकाणी ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत। परंतु सरकार, एक त्यांचा मंत्री असणारा धर्मेंद्र प्रधान, जो 22 विद्यार्थ्यांचा हत्यार आहे, खुनी याच्यासाठी म्हणतो की पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या दिवशी जर राजीनामा दिला असता तर या ठिकाणी आंदोलन करण्याची आमच्यावर वेळच आली नसती। आंदोलन चिघळण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे
आणि जे काय मोर्चे शांततेच्या मार्गानं जे काय महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, त्याचबरोबर आंदोलनाचं देखील स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी या ठिकाणी मोदी सरकारच्या इशाऱ्यावर चालणारं प्रशासन असणार आहे. बिगर बिल्ल्याचे आणि बिगर युनिफॉर्मचे या ठिकाणी असणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेदम मारहाण या ठिकाणी केली गेली. कित्येक महिलांचे हात पिरगळले गेले. त्याचा मी कडक शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचे अजय मंदिरकीकर गेल्या 2 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाची या ठिकाणी दखल घेतली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही हे आंदोलन शांत बसणार नाही. आणि या ठिकाणी असणारा पूनम गेट आमचं सोलापूरचं जंतर मंतर म्हणून ओळखलं जाईल. आणि या क्रांतीची सुरुवात या ठिकाणी झाली आहे, या आपल्या माध्यमातून व्यक्त करतो.